पण मला आजपासून आपल्याकडून अपेक्षा, एखादा कार्यकर्ता मागच्या महानगरपालिकेत त्याचे एबी फॉर्म त्याच्या हक्काचे कोणी घेऊन गेले म्हणून कदाचित अपक्ष उभा राहिला असेल, पण आज मी घोषणा करतोय की जे कार्यकर्ते ज्यांच्यावर अन्याय झाला म्हणून कदाचित त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा, देशभक्तीचा रस्ता काही क्षणापुरती सोडला असेल, आज त्यांचाही आपण निश्चितपणे आपल्या घरी पुन्हा परत घेतोय, त्यांचं स्वागत करतोय. कारण मला याची जाणीव आहे की त्यांचं पक्षावर अतोनात प्रेम आहे. त्या सर्वांचं या देशावर प्रेम आहे, त्या सर्वांचं पक्षाच्या विचारावर प्रेम आहे, त्यांच्या मनात सेवाभाव आहे. चंद्रपूरची आन बान शान वाढावी यासाठी सदैव काम करणारे ते कार्यकर्ते हैं. कभी कभी ऐसी घटना हो जाती है कि अन्याय की वजह से, गुस्से से पार्टी से कुछ क्षण का नाता टूट जाता है, मगर भाई भाई का नाता दुनिया में कोई भी तोड़ने की कोशिश करे, भाई भाई का नाता टूट नहीं सकता. आज त्यांनाही आपण आपल्या पक्षामध्ये निश्चितपणे प्रवेश देतोय. एक आहे मला कधी कधी कोणी कार्यकर्ते विचारतात की भाऊ यांनी पार्टीच्या विरोधात काम केलं. मी त्याला एकच वाक्य सांगतो की एखाद्या क्षणी भावनेत येऊन एखाद्या क्षणी कोणी पार्टीच्या विरोधात काम केलं आणि मग त्यांनी केलेली चूक त्याच्या लक्षात आली तो पार्टी का यह असूल है कि कुछ क्षणों के लिए कोई बाहर गया तो उसको भी हम गले लगाएंगे. मगर ये बात उसके साथ सही है. भगवत गीता में जब पार्थ माधव से ये पूछता है कि माधव क्या हम दुश्मन को माफ नहीं कर सकते, तो वह भगवान कृष्णाचं वाक्य सुंदर है. माधव क्या हम दुश्मन को माफ नहीं कर सकते, तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात कि भगवान कृष्ण का जवाब बड़ा सुंदर है. माफी गलती की मिलती है, पार्थ षड्यंत्र और साजिश की नहीं मिलती. जिन्होंने पार्टी के खिलाफ षड्यंत्र किया है, गांधी जी ऐसे लोगों को भगवान कृष्ण भी कहते हैं कि माफ कभी नहीं करना. गलती जो करता है उसे माफ करना हमारा भगवत गीता का धर्म है. मगर पार्टी के खिलाफ जो साजिश करता है, जो षड्यंत्र करता है, उसका विनाश ये तो हमारे सभी कार्यकर्ता मिलकर करेंगे, ये मेरा विश्वास है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.